ते बंद झालंय म्हणजे तुमचं आता पूर्ण 100% बंद झालंय. आता कुणाकडे आज मोबाईल आहे का घरी हात खिशात? कालच आपला शनिवार आनंदीदायी शनिवार मध्ये आपला विषय काय होता सुशांत सर? म्हणजे मोबाईल वाईट की चांगला, त्यामध्ये आम्ही वादविवाद हा मग कुणी कुणी केला वाद संवादात? कुणाची स्पर्धा झाली? मुलं आणि मुली. शेवटला? मुलं आणि मुली. एक 2 मिनिटं घालता का परत कालचाच वाद परत? हो चालेल चालेल नक्की. सुशांत सुरू. मला काहीतरी वेगळं म्हणून हा. मॅडमला म्हणाले नाही, मी 2 मिनिटात जाणार आहे. वाईट आपण मोबाईल म्हणजे त्याचा अतिरेक वापर होतो. मुलांना ते कळना की आपण किती वेळ वापरला पाहिजे मोबाईल आणि काय वापरलं पाहिजे. आज लहान लहान मुलं म्हणजे बालवाडीपासून म्हटलं ना हातात मोबाईल आहे. जेवण जात नाही मुलांना त्याशिवाय. म्हणजे आत्ताचे आई वडील काय करतात आता त्यांना धुणं धुवत असलं हा घे बाबा ते रडायला लागलं की लगेच ते म्हणतात घे मोबाईल आणि शांत बस करत बस. पण त्याचं ते बघत नाही की त्याचे लहानपणापासूनच डोळे डोळे खराब होण्यास सुरुवात होती. अजून त्यांचे काही जे डोक्यावर परिणाम होतात ना ते लहानपणापासून. कोरोनाच्या अगोदर एक न्यूज आलेली पबजी गेम मध्ये किती जणांना डोक्यावरचा परिणाम झालेला आहे. काही जणांना जेवणच झालं नव्हतं, काही जणांनी झोपायचं बंद केलं, काही जणांना अजून काय काय वेगवेगळे असे घडलेले. यात आपल्याला दवाखाना पण लय खर्च होतो आणि काही वेळेस मोबाईल हे कसे घ्यायचे हे पण लोकांना काही वेळेस समजत नाही. मग काही वेळेस काय होतं लय स्वस्त मोबाईल भेटतात आणि ते घेतात लोक. काही वेळेस त्यात काय होतं चार्जिंग करताना चुकून हातातच तो ब्लास्ट होतो का तरी चुकून खिशात असला मोबाईल आणि चुकून रिंग वाजली तर काहीतरी अचानक तो फुटतो. काय सांगता येत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे गाडी आपण चालवत असतो आणि त्यात आपलं पूर्ण लक्ष पुढं असतं. अचानक मोबाईल आला की आपलं पूर्ण लक्ष बिघडतं. लक्ष आपलं पूर्ण जीव झाले. हो. आणि त्यामुळे आता पुढं मुंबईसारखी शहरांमध्ये किती ट्रॅफिक त्यात चुकून ब्रेक लागण्याची ऐवजी काहीतरी चुकून ऍक्सिडेंट झाला तर जाऊ शकतो जीव जाण्याचा धोका असतो. छान. सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवतो. छान. आपल्याला तुम्ही टीव्ही बघता, टीव्हीला सगळ्यात जास्त चांगल्या मालिका तर राहिल्याच नाहीत. आपण 7 ते 9 संध्याकाळी आपला टीव्ही कायम चालू असतो झी मराठी. बरोबर आहे का? किती जणांच्या घरात टीव्हीच बंद असतो 7 ते 9? संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही बघत नाहीत अशी किती फॅमिली आहेत? पूर्ण बंद असतो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. काय करतात? सगळ्यात जास्त बिघडवण्याचं काम 7 ते 9 हा जो वेळ आहे का नाही तो बिघडवण्याचं काम करतो. त्याला प्राईम टाइम म्हणतात बघा. प्राईम टाइम सिरियल वेगळ्या आहेत पण पूर्वीच्या तुझी माझी जमली जोडी इथे अशा होत्या बघा. आणि शेवटच्या जोडी तुटातूट असं वाईट होतं सगळं वाईट. त्यापेक्षा तुम्ही ऐकताना आता भानुगडे पाटील आहेत, गणेश शिंदे नावाचे एक चांगले वक्ते. ऐकलंय का नाव कधी गणेश शिंदे? ऐकलं त्यांचं? गणेश शिंदे एक नंबर त्यांचं सुद्धा वक्तव्य असतं. त्यामुळे त्यांचं सुद्धा तुम्ही युट्यूबला गणेश शिंदे नाव टाकलं की त्यांचे सुद्धा हजारो व्हिडिओ येतात. 30-30 मिनिटाचे 40 मिनिटाचे व्हिडिओ. असे व्हिडिओ बघा तुम्ही. आपण घरी गेल्यानंतर बघतो रील्स बघतो सारखं 30 सेकंद नंतर वर टाकलायचे. बरोबर आहे ना? किती जण रील्स बघतात? प्रामाणिकपणाने सांगायचं मी बघतो. आता सांगा की मी बघतो म्हटले की नाही कुणीच रील्स बघत. त्यांना अलाउडच नाहीये. त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. मोबाईल आपण देतच नाही. मोबाईल पालकांना घरी पण गेल्यानंतर मोबाईल कोणी बघत नाही. अगदी प्रामाणिकपणे तसं असेल तर हे मी आता माझ्याकडे 25 शाळा करायच्या. मी 25 शाळेत हे उदाहरण देणार की लोकांनी एका वर्गात गेलो तर असं झालं की तिथला मुलगा कुणीही घरी गेल्यानंतर मोबाईलला हात लावत नाही. आणि एक तालुक्यातलं उदाहरण असेल, जिल्ह्यातलं उदाहरण असेल. नक्की मुलींनी जास्त इथून पुढे काळजी घ्यायची. ऐकलंय तुम्ही सगळं? तर ते वाईट विचार आहेत ते घालवण्यासाठी आपल्याला काहीतरी जिथं एखादा खड्डा खांदायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो? खड्डा खांदतो, ती माती कुठेतरी दुसरीकडे पडते. तो खड्डा भरून काढण्यासाठी आपण काय करतो? ती माती भरतो. तसं वाईट विचार काढून टाकायला चांगले विचार आले पाहिजे आपल्या डोक्यात. चांगले विचार जर आपण टीव्ही बघतो, टीव्हीचे जर आपण हे बघितले पिक्चर बघितले तर कुठला पिक्चर चांगला वाटतो तुम्हाला? कुणी सेवा जास्त उपयोग तर सगळेजण ऑनलाईन ऑर्डर करूनच करायचं. तोच हा ऑनलाईन
तुला मी फक्त वर घालतोय, आपलं भांडण नाही हो सर, खूप छान बोलतो तुम्ही, हा, मग बोला. आता हा Amazon वरून वस्तू मागवतो, ह्याचे पैसे कुणाला जातात रे? कंपनीला. कंपनी कुठली आहे रे? म्हणजे आपण काय करतो, आपले पैसे कुणाला देतोय? परदेशात देतोय. तेच जर आपण आपल्या दुकानदाराकडनं खरेदी केलं तर आपले पैसे कुठं राहतील? आपल्याकडे राहतील. दुसरा मुद्दा मांड, मी तुमच्या बाजूने बोलतोय. हा, दुसरा मुद्दा मांड. आता आपण कुठल्या पण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू आणि आपल्याला सहजासहजी म्हणजे हे करता येतात, एक दुसऱ्याशी संपर्क साधणं किंवा कुठेतरी इमर्जन्सी आली अचानक, आता कुठेतरी ऍक्सिडेंट झाला अचानक, तर आपल्याला लगेच पटकन कोणा ॲम्ब्युलन्सला फोन करा किंवा डॉक्टरांना आपण लगेच कॉन्टॅक्ट करू शकतो. यामुळे या सुविधेमुळे आपल्याला मोबाईलचा खूप फायदा होतो, म्हणून मला वाटतं मोबाईल चांगला आहे. ह्या मुद्द्याशी मी सहमत. तिसरा मुद्दा, पुढचा आहे. तुम्ही पण मोबाईल वापरता, तुम्ही पण रील्स बघता, पण तुम्हाला त्यातनं थोडा तरी आनंद होत असेल, थोडा तरी होतो. मग मोबाईल चांगलाच ना. मोबाईल वाईट कसा ते तुम्ही बोला. आता आणि reels जर बघायला आता हे वाईट reels काय बघतात आणि हे ठीक आहे, याच्यामुळे काय होतं, आपलं स्वतःचं नॉलेज वाढत नाही. मोबाईलमुळे आपण कल्पना स्वतःच्या करू शकत नाही, आपण तेवढंच बघतो आणि त्यामध्ये खुश होतो. आता मुलांनी आता मॅडम ज्या सांगतात का नाही त्याच्यानुसार तुम्ही ना एखादा निबंध लिहायचा म्हटलं ना तर स्वतः विचार करत नाही. नाही. आम्ही ज्यावेळेस आता काळे सर असतील, मॅडम असतील किंवा आम्ही ज्यावेळेस शिकलो नाही त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल होते का? नाही. आम्हाला जर सांगितलं का नाही की एखादा निबंध लिहून आणला, आम्ही त्याच्यासाठी काय करायचो, आमच्यापेक्षा मोठ्या लोकांची मदत घ्यायचो, एखादं पुस्तक वाचायचो, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता काय करतो माहितीये का, आपण युट्यूबला माझी आई निबंध सुद्धा आपण युट्यूबवरनं किंवा ह्याच्यावरून घेतो. मी स्वतः सांगू शकतो ना, पण आपण आता असं करतोय. माझी आई निबंध हा सुद्धा आपण युट्यूबला किंवा गुगलला टाकतो, AI ला टाकतो. AI माहिती तुम्ही ऐकलं AI? ते सगळ्यात चांगलं आणि तितक्याच पटीनं वाईट सुद्धा टूल आहे. आता काल अचानक टास्क दिला होता काल आनंदराई शाळेमध्ये की पासिंग बॉल आम्ही खेळत होतो ते लावून म्युझिकवर. त्यावेळी विषय एका मुलीला आला माझी आई, तर ती छान बोलली होती. कोणाला विषय आला होता? आली का त्यास? मानसी. तर मी ते युट्यूबवर टाकलेलं आहे, त्यामध्ये ती छान अचानकच बोलायला सांगितले होते. वेगवेगळे विषय दिले होते. पासिंग बॉल थांबला की चिठ्ठी उचलायची, जो विषय आलाय ते करायचं पटकन तुम्ही. तर ऍक्टिंग होती, त्यामध्ये बरेचसे आम्ही विषय घेतले होते. मॅडमनी जो खेळ सांगितला का नाही तो तुम्ही मधल्या वेळात करू शकता. घरात सुद्धा तुम्ही भाऊ बहीण असाल, आई वडील असाल, जेवण झाल्यानंतर सहज गप्पा मारत तुम्ही हा खेळ खेळू शकता. कसं बघा काय. आणि दुसरं ह्या वर्गाचं वैशिष्ट्य दररोज अर्धा तास प्रत्येकाचे मनाचे श्लोक पाठ आहेत, प्रत्येकाचं इंग्लिशमध्ये संविधान पाठ आहे. तुम्ही कुणालाही बोलवलं तर तो म्हणू शकेल. आणि हे जे आणि गिनती हिंदीमधली, इंग्लिशमधले पाढे हे आम्ही अर्धा तास जो मिळतो जेवणानंतरचा, त्या पूर्ण अर्ध्या तासामध्ये दररोज घेत असतो. एकही दिवस माझा हा विद्यार्थी म्हणजे बिनकामाचा बाहेर नसतो. म्हणजे वॉशरूमला गेलाय. हां, आता आषाढी एकादशी झाली, त्याच्यामध्ये आता बाहेरचे परदेशातले पण लोक खूप येतात, पण आता त्यांना माहिती मिळवण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करू शकतो. आता त्यांनी मोबाईल वापरून बाकीचे सण सांगताय ते आपण बघायला जायला पाहिजे कधीतरी असं तर म्हणणार ना, पण हे प्रसारण कसं होणार नाही मोबाईल, म्हणून मोबाईल चांगला असं मला वाटतं. तरी तुझं सगळं त्यांनी जी मतं मांडलं ना ती बरोबरच आहे. चांगलं त्याने सांगितलं, मला त्याचं पटलं नव्हतं कुठलं पहिलं Amazon, पण मोबाईल जेवढा चांगला आहे ना तेवढाच सगळ्यात वाईट सुद्धा आहे. हे तुम्हाला पटतंय का नाही? मुलांना सुद्धा तुला पटतंय का नाही मोबाईल वाईट आहे? एखादं तू सांग. मुलांकडे मोबाईल चांगला हा विषय होता आणि मुलींकडे मोबाईल वाईट हा विषय होता. आता मुलींमध्ये कोण पुढे येते, पटकन पुढे येते. नाही उभं राहून जागेवर सांगू. जागेवर चला, वाद जागेवर. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्या उद्या. मोबाईल हा यासाठी चांगला की जर आपण घर बसल्या शॉप्सी, Amazon किंवा अशा वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आपण ऑनलाईन ऑर्डर करून आपलं वेळ पण वाचवू शकतो. काही महिलांना जॉब असतात, त्यांना मार्केटमध्ये जाता येत नाही, मग त्या ऑनलाईन ऑर्डर करून त्या म्हणजे वेगवेगळ्या ॲपवरनं ऑनलाईन ऑर्डर करून त्यांचा तो वेळ पण वाचवू शकतात आणि त्यांना कमी पैशात चांगले सुविधा किंवा चांगल्या वस्तू मिळतात. म्हणून मोबाईल चांगला. मी नंतर तुमच्या बाजूने बोलणार. हा, वाईट कसं आहे हातवर. हे मत खोडून मी काढतो, तुम्ही फक्त सुरुवात करू. मी तुमच्या बाजूने बोलतोय. हा, उमेरा वाईट कसं आहे ते सांग. मोबाईल वाईट पहिले घरचे मोबाईल तर आपल्याला लागणारी वस्तू घ्यायची. आता घर बसून बसते म्हणून सर मोबाईल दिसलं की मागवतो.
तिच्या ह्याला मी पुढं आता तुमच्याशी वागला कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल मागवताय आपल्या इथल्या ग्राहकांना म्हणजे स्थानिक जे दुकानदार आहेत त्यांचा ह्याच्यात तोटा होतोय असं वाटतंय का नाही तुम्हाला? स्थानिकांचा म्हणजे तुम्ही डाळ तांदूळ सुद्धा काय करता, ऑनलाईन मागवता. अमेझॉनला आता डाळ तांदूळ सुद्धा सुरू केला, तो मागवता. पण तुमच्या शेजारी रात्रीचं जर तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्याचं दुकानदाराचं दार वाजवलं तर तुम्हाला आनंद देतोय. हा प्रत्यय आपल्याला कोरोनाच्या काळात जास्त आलाय. आपल्याला अमेझॉन उपयोगी पडलं का तुमच्या शेजारचा दुकानदार उपयोगी पडला? मग तुम्ही सहकार्य अमेझॉनला केलं पाहिजे का शेजारच्या दुकानदाराला केलं पाहिजे? लॉकडाऊनमध्ये तर सगळी दुकान बंद होती त्याच्यामुळे कोण म्हणतं असं? जे रघुवीर ही जी नावं आहेत ना, ही त्यांनी रचना केलेली असते. तुमचा वर्ग बघून छान वाटलं. मॅडमनी मला आवर्जून 2 मिनिटासाठी आणलं, मला वाटतं 15 मिनिटं झाली.